नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. विटा शहराच्या नवीन पाणी योजनेला 6 महिन्यांची मुदतवाढ. विटा नगरपालिकेच्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनेला अखेर 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासोबतच 2015-16 ते 2024-25 या कालावधीतील पालिकेच्या आर्थिक व्यवहाराची सविस्तर माहिती मिळाल्याशिवाय वार्षिक लेख्यांना मंजुरी देणार नाही, अशी ठाम भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. विटा नगरपालिकेच्या नवीन नळ पाणी पुरवठा योजनेला अखेर 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच 2015-16, 2024-25 या कालावधीत महापालिकेच्या आर्थिक व्यवहाराची सविस्तर माहिती मिळाल्याशिवाय वार्षिक लेख्यांना मंजुरी देणार नाही, अशी ठाम भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली आहे. लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा काजल मेहत्रे या होत्या. उपनगराध्यक्ष अमोल बाबर, मुख्य अधिकारी विक्रमसिंह पाटील तसेच सत्ताधारी गटाचे नगरसेवक उपस्थित होते. विरोधी पक्षाचे सदस्य मात्र अनुपस्थित होते. सभेत एकूण 15 विषयांवर चर्चा झाली. त्यापैकी 14 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर एक विषय तहकूब ठेवण्यात आला. विसापूर कुणदी योजनेला पाणी चोरीचा फटका. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान महाअभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही. निधी अभावी व तांत्रिक कारणांमुळे ठेकेदाराने 6 महिन्यांची मुदतवाढ मागितल्याने ती मान्य करण्यात आली. दरम्यान विनोद लेखा पद्धतीनुसार वार्षिक लेख्यांना मंजुरी देण्याचा विषय सभेत चर्चेसाठी आला असता नगरसेवकांना आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. हा महत्त्वाचा विषय असल्याने प्रशासनाने सविस्तर माहिती सादर केल्यानंतरच निर्णय घ्यावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी केली. त्यानुसार हा विषय एकमताने तहकूब ठेवण्यात आला. त्यामुळे गेल्या दशकातील आर्थिक कारभाराची सखोल तपासणी होणार का, याकडे लक्ष लागलं आहे. याशिवाय विविध विभागांच्या कामांसाठी वार्षिक निविदा मागवणे, होगलवाडी उपनगराला सूर्यनगर असे नाव देण्याच्या मागणीस मंजुरी देणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्ती वेतन सुरू करणे आदी निर्णय घेण्यात आला. तसेच गांधीनगर परिसरातील जुन्या पाणी साठवण टाकीच्या जागी नवीन टाकी उभारण्यास मान्यता देण्यात आली. विटा हद्दीतील गट क्रमांक 890 जुना व 500 नवीन मधील 2 गुंठे जागा पालिकेकडे हस्तांतरित करून त्या ठिकाणी हनुमान मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सभेमध्ये घेण्यात आला. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.